पीजी करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी प्राध्यापक विकास गिते सर आज तुम्हाला गणिताचं सेशन सुरू करणार आहे आणि गणिताचा टॉपिक पहिला घेणार आहे तो काम। बघा, टाइप क्रमांक 1 पहिला टाइप आहे एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात। दोघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न विचारला। बघा आता ही कशी सोडवायची पद्धत। एला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, 10 दिवस। बीला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात। ह्या दोघांचा लसावी काढायचा, आता लसावी कसा काढायचा? 10 आणि 15 चा लसावी 5 1 5 5 2 10 5 3 15 2 1 2 3 3 1 3 म्हणजे लसावी काय येतो? 3 2 6 6 5 30 म्हणजे लसावी 30 येतो, म्हणजे 30 वस्तू येतात। किती येतात वस्तू? 30 वस्तू। एकूण काम काढून घ्या 30 वस्तू 10 दिवसात ए बनवतो, तर एका दिवसात किती वस्तू बनवतो? 3 बनवतो। बी 30 वस्तू 15 दिवसात बनवतो, तर एका दिवसात 2 वस्तू बनवतो। तर त्यांनी विचारले दोघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? तर दोघं किती वस्तू बनवतात एका दिवसात? दोघं 5 वस्तू बनवतात एका दिवसात दोघं 5 वस्तू बनवतात। तर मला सांगा, तर 30 वस्तू बनवण्यासाठी 30 भागिले 5 करा। तर त्यांना म्हणलं तर ए प्लस बी दोघे मिळून म्हणलं तर 5 30, तर 6 दिवसात दोघे मिळून हे काम पूर्ण करतील। किती दिवसात? 6 दिवसात। आता ही शॉर्ट ट्रिक्स ही झाली पद्धत। बघा अजून शॉर्ट ट्रिक्स आहे याला। x म्हणजे 10 दिवस घ्या, y म्हणजे किती दिवस घ्या? 15 दिवस घ्या। हे y म्हणजे 15 दिवस घ्या, x गुणिले y करा आणि x प्लस y करा, म्हणजे x दोघे मिळून म्हणलं तर x म्हणजे 10 गुणिले y म्हणजे 15, x प्लस y म्हणजे 10 प्लस 15 करा, 10 प्लस 15 हे येणार 25 आणि 15 दा किती येणार? 150, म्हणजे 25 1 25 25 7 150 म्हणजे 6 दिवसात हे a प्लस b दोघे मिळून 6 दिवसात काम पूर्ण करतील। त्याच्यातला दुसरा गणित आहे। बघा, एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात। बघा, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात। तर दोघं मिळून म्हणजे a प्लस b। आता आपण काय करू? एक व्यक्ती म्हणजे a घेऊ, एक व्यक्ती a किती दिवसात करतो? 20 दिवसात करतो, 20 दिवस घ्या। b ते काम किती दिवसात करतो? 30 दिवसात करतो, 30 दिवस घ्या। किती घ्या? 30 दिवस। आता त्याला दोघां मिळून म्हणलं असेल तर एकूण काम काढून घ्या। एकूण काम काढून घेण्यासाठी या दोघांचा लसावी काढा करू। बघा, 20 आणि 30 चा लसावी काढा। 20 आणि 30 चा लसावी येतो 10 2 20 10 30। मला सांगा 2 1 2 3 3 1 3 3 2 6 6 गुणिले 10 करा, 6 60 म्हणजे 60 वस्तू, म्हणजे लसावी किती आला? जर 60 आला तर एकूण काम 60 आलं। एकूण काम मला सांगा, ये 60 वस्तू 20 दिवसात बनवतो, तर एका दिवसात किती बनवतो? तर 60 भागिले 20 करा, म्हणजे एका दिवसात 3 वस्तू बनवतो। तर मला सांगा 60 वस्तू बी 30 दिवसात बनवतो, तर एका दिवसात किती वस्तू बनवतो? तर 2 वस्तू बनवतो। किती वस्तू बनवतो? 2। तर त्याला म्हणलं दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? दोघं मिळून ते काम किती दिवसात म्हणलं तर 60 भागिले काय करा? 3 आणि 2 5। मला सांगा एका दिवसात 5 वस्तू बनवतात दोघं, त्याने 3 बनवतो याने 2, तर 60 वस्तू बनवायला त्या दोघांना किती दिवस लागतात? तर 5 1 5 12 दिवस त्या दोघांना लागतात। यस। टाइप क्रमांक 2 बघा, एक काम करण्यासाठी ए व बी ला 20 दिवस लागतात। एकटा ए ला तेच काम करण्यासाठी, आता एकटा ए ला विचारलं, एकटा ए ला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, तर करतो, तर एकटा बी ते काम किती दिवसात करतो असं विचारलं। आता जशी कंडिशन सांगितली प्रश्नामध्ये अटीनुसार जाऊ। बघा, ए प्लस बी हे दोघं मिळून किती दिवसात काम करतात? 20 दिवसात करतात। ए व बी हे दोघे मिळून 20 दिवसात करतात। एकटा ए तेच काम 30 दिवसात करतो, 30 दिवसात। तर विचारलंय आपल्याला एकट्या बीचं विचारलं असेल तर मला सांगा त्या दोघांचा लसावी काढा। आता दोघांचा लसावी 20 आणि 30 चा लसावी काढावा कसा? बघा, 10 1 10 10 2 20 10 3 30 2 1 2 3 3 1 3 3 2 6 6 60 म्हणजे एकूण काम काढून घ्या 60 वस्तू। 60 वस्तू मला सांगा दोघे मिळून एकूण काम 60 वस्तू आले। 60 वस्तू दोघे मिळून 20 दिवसात करतात, तर एका दिवसात किती वस्तू बनवतात त्यांनी? तर 3 वस्तू बनवतात।
60 वस्तू एकटा ए 30 दिवसात करतो तर ते एका दिवसात किती करतो? 30 दोन्ही 60 म्हणजे तर मला सांगा एकटा बी विचारलंय मग एकटा बी ते काम किती दिवसात करेल? तर हे 2 वस्तू बनवतात एका दिवसात, दोघे मिळून 3 वस्तू बनवतात, तर हे दोघे मिळून 3 एका दिवसात वस्तू बनवतात, तर हे 2 वस्तू बनवतो, तर 3 - 2 करा म्हणजे एकटा बी एक वस्तू बनवतो. एकटा बी किती वस्तू बनवतो? एक वस्तू बनवतो. एकटा बी एक वस्तू बनवतो तर 60 वस्तू बनवण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? 60 वस्तू बनवण्यासाठी 60 छेदात 1 म्हणजे 60 दिवस त्याला लागतील. एकट्या बीला किती दिवस लागतील? तर 60 दिवस लागतील. ते त्याचं प्रश्न क्रमांक दुसरा, टाईप क्रमांक 2 चा प्रश्न क्रमांक दुसरा सेम प्रश्न आहे अगोदरच्या सारखाच. काय सांगतो? ए एक काम करण्यासाठी ए व बी ला 10 दिवस लागतात. ए व बी ला 10 दिवस लागतात. एकटा ए ते काम 20 दिवसात करतो. एकटा ए ते काम 20 दिवसात करतो तर एकटा बी ते काम किती दिवसात? सेम प्रश्न बघा तसाच तसा लिहा. ए प्लस बी दोघांना एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. दोघांना किती दिवस लागतात? 10 दिवस लागतात. एकटा ए तेच काम किती दिवसात करतो? एकटा ए तेच काम 20 दिवसात करतो. एकटा ए तेच काम 20 दिवसात करतो तर मला सांगा या दोघांचा काय काढावा? लसावी काढावा. 10 आणि 20 चा लसावी काढा करू. 10 आणि 20 चा लसावी 10 एक 10 10 दोन्ही 20 म्हणजे बे एक बे म्हणजे 10 दोन्ही 20 हा एकूण काम काढून घ्या. लसावी म्हणजे एकूण काम किती आलं करू? 20 वस्तू. एकूण काम 20 वस्तू आलं आणि ते 20 वस्तू ए व बी दोघे मिळून 10 दिवसात करतात. ए व बी दोघे मिळून 10 दिवसात करतात तर एका दिवसात किती वस्तू बनवतात? 2 वस्तू बनवतात. एकटा ए 20 वस्तू 20 दिवसात बनवतो तर एका दिवसात किती बनवतो? 1 वस्तू बनवतो. मला सांगा त्याने एकटा बी ते काम किती दिवसात म्हणलं? एकटा बी ते काम किती दिवसात म्हणलं तर काय करायचं? 2 - 1 एका दिवसात किती वस्तू बनवतो? 1 वस्तू बनवतो. 1 वस्तू एकटा बी 1 वस्तू बनवतो तर 20 वस्तू बनवण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? 20 वस्तू एकटा बी 20 वस्तू बनवण्यासाठी किती दिवस लागतील? तर उत्तर लिहावं लागतं 20 दिवस त्याला एकट्या बी ला लागतील. टाईप क्रमांक 3 काय सांगतो? एला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. एला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. बीला एक काम करण्यासाठी तेच काम करण्यासाठी 20 दिवस लागतात व सीला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. तर त्यांनी शेवटी विचारलं तिघांना मिळून ते काम करण्यासाठी किती दिवसात पूर्ण होईल? जर तिघांनी मिळून ते काम केलं तर किती दिवसात होईल? आपण लिहू आता कंडिशन नुसार. ए काय सांगतं? एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. बी ते काम किती दिवसात करतो? 20 दिवसात पूर्ण करतो. सी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? तर 30 दिवसात पूर्ण करतो. 30 दिवसात पूर्ण करतो तर तिघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर 10 20 30 चा लसावी काढतो. 10 20 30 चा लसावी बघा. 10 20 30 चा लसावी येतो 10 1 10 10 दोन्ही 20 10 20 बे एक बे 3 1 3 3 1 3 शेवटी 1 1 आणायचं म्हणजे हा लसावी झाला 3 दोन्ही 60 60 60 म्हणजे एकूण काम काढून घ्या 60 वस्तू. एकूण काम निघालं 60 वस्तू. 60 वस्तू बनवायला याला 10 दिवस लागतात तर एका दिवसात त्यानं 6 वस्तू बनवतो. एका दिवसात किती वस्तू बनवतो? 60 वस्तू बी ला 20 दिवस लागतात तर एका दिवसात त्यानं 3 वस्तू बनवतो आणि 60 वस्तू बनवायला सी ला 30 दिवस लागतात तर एका दिवसात 2 वस्तू बनवतो. तर तिघे मिळून एका दिवसात एका दिवसात एकूण वस्तू बनवतात. एका दिवसात 6 + 3 + 2 एवढ्या वस्तू बनवतात. 6 3 9 9 2 11 वस्तू बनवतात. एका दिवसात किती वस्तू बनवतात? 11. तर 60 वस्तू तिघांना मिळून म्हणलं ए प्लस बी प्लस सी तिघांना 60 वस्तू बनवायला जर एका दिवसात 11 वस्तू बनवतात तर 60 वस्तू बनवायला किती दिवस लागतात असं विचारले. तर 60 भागिले 11 करा. आखरी 5 55 किती उरले? 5 उरले म्हणजे 5.11 चे 5.5 चे 11 दिवस त्यांना लागतील. ए प्लस बी प्लस सी. टाईप क्रमांक 3 मधला प्रश्न क्रमांक 2 बघा. एला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 10 दिवस लागतात. बी ला ते काम करण्यासाठी 15 दिवस लागतात आणि सी ला ते काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. या बघा एला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात.
बी ला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 15 दिवस लागतात आणि सी ला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात। सेम प्रश्न करून या तिघांचा लसावी काढून घ्या। एक गणित कमीत कमी 3 पद्धती सांगता येतं, पण मित्रांनो हे सगळे गणित मी वर केअर टॉपिकचे तुम्हाला लसावीने सांगतो। एकच पद्धत, किती अवघड गणित असू द्या, किती अवघड गणित असू द्या, बघा ए ला 10 दिवस लागतात, बी ला 15 दिवस लागतात आणि सी ला किती दिवस लागतात? 20 दिवस लागतात। ह्या तिघांचा 10, 15 आणि 20 चा लसावी काढा करून 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 25। बेक बे, बेदोनी 4, 3, 3 एक 3, 2, बेक बे म्हणजे बेत्रिक 6, 6 दुनी 12, 12 पंचे 60 म्हणजे 60 वस्तू झाल्या। एकूण काम 60 वस्तू झालं करून आणि 60 वस्तू हे 10 दिवसात बनवतो, तर एका दिवसात किती बनवतो? 6 बनवतो। बी 60 वस्तू 15 दिवसात बनवतो, तर एका दिवसात किती बनवतो? 4 बनवतो। बी सी 60 वस्तू 20 दिवसात बनवतो, तर एका दिवसात 3 वस्तू बनवतो, तर तिघे मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात? 6 + 4 + 3 एका दिवसात 4 आणि 3 7, 7 आणि 7 13 वस्तू बनवतात एका दिवसात। 13 वस्तू एका दिवसात बनवतात, एका दिवसात बनवतात, एका दिवसात बनवतात। तर 60 वस्तू 60 भागिले काय करा, तर 13 तिघांचं मिळून काढा म्हणले, तर 60 वस्तू एका दिवसात 13 वस्तू बनवतात, तर 60 वस्तू बनवायला किती दिवस लागतात? 52 पर्व किती उरले? 8 उरले, म्हणजे 8 × 13 4.8 × 13 दिवसात हे तिघे मिळून काम करतात। टाईप क्रमांक 4, टाईप क्रमांक 4 बघा, टाईप क्रमांक 4 काय सांगतो? ए व बी दोघे मिळून एक काम 10 दिवसात करतात। बघा ए प्लस बी दोघे मिळून एक काम किती दिवसात करतात? 10 दिवसात करतात। बघा बी व सी 10 दिवसात करतात। बी व सी ते दोघे मिळून काम 12 दिवसात करतात। बी प्लस सी हे दोघे मिळून ते काम किती दिवसात करतात? 12 दिवसात। सी प्लस ए, सी व ए हे तिघे मिळून एक काम किती दिवसात करतात? सी व ए 15 दिवसात करतात। किती दिवसात करतात? तर त्यांनी असं म्हणलं, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता मी जसं पद्धत सांगितली तुम्हाला, लसावी काढावा दिवसाचा, सेम कॉपी करा। 10 आणि 12 आणि 15 या तिघांचा लसावी काढा। तिघांचा लसावी करून काय येतो? बघा 5 ने भागून घ्या, 5 दुनी 10, 12 12, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 2 ने भागा, बे एक बे, बेसकी 12, 3, 3 ने भागा, 3 दुनी 7, 3 एक 3, शेवटी बे 1 येतो। मला सांगा बेत्रिक 7, 6 दुनी 12, 12 पंचे 60 म्हणजे एकूण किती वस्तू आल्या? 60 वस्तू आल्या। किती वस्तू आल्या? 60 वस्तू। म्हणजे 60 वस्तू, मला सांगा तिघे मिळून एकूण काम आलं 60 वस्तू। तर त्यांना असं विचारलंय, तर तिघे मिळून ते काम, तिघां मिळून ते काम केल्यास ते किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न विचारला। इथं दोघं मिळून काम करायले, मग ए व बी हे दोघे मिळून 60 वस्तू 10 दिवसात बनवतात, तर एका दिवसात किती वस्तू बनवतात? 6 वस्तू। हे बी व सी हे दोघे मिळून काम 60 वस्तू 12 दिवसात बनवतात, तर एका दिवसात 5 वस्तू बनवतात। हे दोघे मिळून 60 वस्तू 15 दिवसात बनवतात, तर एका दिवसात 4 वस्तू। हे दोघे मिळून काम करायले, एकूण काम 60 आहे करून त्या 60 ची तिघे मिळून म्हणले आपल्याला ए प्लस बी प्लस सी या दोघे मिळून काम करत असतील, तेव्हा 60 ची कामाची दुप्पट घ्यावी, कामाची दुप्पट घ्यावी। म्हणजे एकूण वस्तू किती झाल्या? एकूण 120 वस्तू झाल्या आणि ते 120 वस्तू ह्या तिघांना बनवायच्या। तर एका दिवसात हे तिघ किती बनवतात? तर काय घ्यायचं? 6 + 5 + 4 हे एका दिवसात वस्तू बनवतात, म्हणजे 6 5 आणि 4 9 6 15 म्हणजे 15 वस्तू बनवतात एका दिवसात तिघे। तर मला सांगा, तर इथं 60 वस्तू म्हणजे 120 दोघे मिळून म्हणले, त्याने आपण दुप्पट केली आणि हे एकूण वस्तू किती बनवतात? 15 वस्तू बनवतात। तर 15 एक 15, 15 8 120 म्हणजे 8 दिवसात हे तिघे मिळून हे काम करतील। फक्त ह्या ठिकाणी तुम्हाला एवढं काय करावं लागेल, इथं 60 ची दुप्पट करावं लागेल, एकूण वस्तूची दुप्पट का करावी लागेल? कारण इथं दोघं मिळून काय करायले? ते कामं करायले, म्हणून वस्तूची दुप्पट करा आणि एका दिवसात 6 + 5 + 4 तर एका दिवसात 15 वस्तू बनवतात, तर 120 वस्तू बनवायला किती दिवस लागतात? तर 8 दिवस 120 वस्तू बनवायला लागतील। टाईप क्रमांक 4 त्याच्यातला दुसरा प्रश्न बघा, याचं आन्सर कसं करायचं सगळेजण करू। बघा ए व बी दोघे एक काम 8 दिवसात करतात। ए व बी दोघे एक काम 8 दिवसात करतात। बी व सी दोघे काम 16 दिवसात करतात। सी व ए हे दोघे काम 12 दिवसात करतात, दोघे मिळून। तर त्याला म्हणलं शेवटी तिघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न विचारला।
बघा सगळ्याचे वर लक्ष द्या, ए प्लस बी दोघे मिळून ते काम 8 दिवसात पूर्ण करतात. 8 दिवसात. बी व सी दोघे मिळून ते काम 16 दिवसात पूर्ण करतात. 16 दिवसात. सी व ए दोघे मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. दोघे मिळून ते काम 12 दिवसात. ह्या तिघांचा लसावी काढा करून तिघांचा लसावी बघा 8, 16 आणि 12चा लसावी कसा काढावा? 4 दुनी 8, 4 चौक 16, 4 12. बे एक बे, बे दोन्ही 4, 3, बे एक बे, 3 करो, 3 एक 3, शेवटी एक एक आणा म्हणजे हा लसावी झाला. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 चौक 48 म्हणजे एकूण काम काढून द्या करून लसावी म्हणजे एकूण काम 48 वस्तू. या 48 वस्तू तिघांना बनवायच्या. बघा इथं दोघं मिळून काम करायला करून 48 वस्तू 8 दिवसात बनवतात. तर एका दिवसात किती वस्तू बनवतात? ए व बी दिवसात. 48 वस्तू बी व सी दोघे मिळून 16 दिवसात करतात. तर एका दिवसात किती वस्तू बनवतात? 3. 48 वस्तू सी व ए या 12 दिवसात करतात. तर एका दिवसात किती वस्तू बनवतात? तर 4. मला सांगा की तिघे मिळून एका दिवसात किती वस्तू बनवायला करू? 6 + 3 + 4 एकूण 4 आणि 3 7, 7 आणि 6 म्हणजे 13 वस्तू बनवायला एका दिवसात. पण मला सांगा इथं वस्तूची काय करावी? त्याला प्रश्न शेवटी विचारलं ए प्लस बी म्हणजे तिघा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं म्हणलं. तर तिघा मिळून म्हणलं म्हणून त्या वस्तूची काय करावी? दुप्पट. का करावी दुप्पट? कारण की दोघे मिळून काम करायचे. काय करायला? दोघे मिळून. भागिले 13 वस्तू करा. 48 ची दुप्पट करा करू. 2 16 ला 6 अच्छा 2 चौक 8 1 9 म्हणजे 48 ची दुप्पट 96 भागिले 13 करा म्हणजे 13 चौक 52 13 50 5 13 संग 8 33 91 करू. किती उरले? 7चा भाग बसला. उरले किती? 5 उरले म्हणजे 7.5 दिवसात हे काम तिघे मिळून पूर्ण करतात. टाईप क्रमांक 5 बघा आपला टाईप क्रमांक 5 आहे बघा. आता तो प्रश्न बघा. ए व बी एक काम 12 दिवसात करतात. ए व बी एक काम ए प्लस बी दोघे मिळून ते काम किती दिवसात करतात? 12 दिवसात. पुढे बी व सी तेच काम करू. बी व सी तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? किती दिवसात? 15 दिवसात पूर्ण करतात. सी व ए तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? तर 20 दिवसात पूर्ण करतात. शेवटी म्हणलं आता एकटा ये म्हणलं. आतापर्यंत तिघे मिळून म्हणलं प्रश्न अवघड विचारला. एकटा ये करू. काय म्हणलं? एकटा एक ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता कसं काढायचं बघा. सेम प्रश्न थोडा चेंज आहे पण पद्धत जवळपास सारखी. ह्या तिघांचा लसावी काढावा करू. या तिघांचा लसावी कसा काढावा? 12 15 20 चा लसावी काढा. 3 चौक 12 करो. 3 5 15 20 5 5 5 चौक 20 4 4 1 4 4 1 4 त्यांचा लसावी तो 4 5 20 20 3 60 म्हणजे लसावी आला एकूण वस्तू आल्या तो 60 वस्तू म्हणजे लसावी आला 60 वस्तू. याने ए प्लस बी 12 दिवसात करतो. 60 वस्तू ए प्लस बी 12 दिवसात करतो. तर एका दिवसात किती वस्तू बनवतो? 5. बी प्लस सी हे 60 वस्तू 15 दिवसात बनवतो. तर एका दिवसात किती बनवतो? 4. सी प्लस ए हे 60 वस्तू 20 दिवसात करतो. तर एका दिवसात 3 तर मला सांगा हे तिघे मिळून दोघे मिळून काम करायचे करून अगोदर तिघाचं काम करूया. ए प्लस बी दोघे मिळून काम करत आहे म्हणून काय करायचं? क्या 60 ची दुप्पट करायची. 60 गुणिले 2 करायचं. एका दिवसात हे तिघे मिळून किती काम करायले? 5 + 4 + 3 5 आणि 4 9 9 3 12 म्हणजे 12. हे 60 दोन्ही 120 12 म्हणजे तिघे मिळून एक काम किती दिवसात करतील? तिघे मिळून 10 दिवसात करतील. पण आता एकटा हे विचारले मला सांगा. आता एकटा हे विचारले मग हे तिघे मिळून काम ए प्लस बी प्लस सी हे तिघे मिळून काम किती दिवसात करायले? 10 दिवसात करायले. 10 दिवसात. आणि मला सांगा एकटा हे विचारले तर बी प्लस सी किती दिवसात करतात? 15 दिवसात करतात. बी प्लस सी 15 दिवसात करतात. बी प्लस सी हे 15 दिवसात करतात. ह्या दोघांचा लसावी काढावा. ह्या दोघांचा लसावी 12 आणि 10 आणि 15 चा लसावी करू. 5 2 10 5 3 15 2 1 2 3 3 1 3 3 2 7 6 5 3 म्हणजे 30 वस्तू निघाले. एकूण काम 30 वस्तू. हे 30 वस्तू तिघे मिळून 10 दिवसात करतात. आणि तर एका दिवसात 3 वस्तू हे दोघे मिळून
30 वस्तू 15 दिवसात करतात तर एका दिवसात 2. तर मला सांगा इथं 3 आणि 2 आता एकटा याचं काढायचे मग B प्लस C 2 वस्तू एका दिवसात बनवतो आणि A प्लस B प्लस C हे 3 वस्तू बनवतो तर एकटाही एका दिवसात किती बनवतो 3 वजा 2 करा म्हणजे एक वस्तू बनवतो तर एका दिवसात एक वस्तू बनवतो तर 30 वस्तू बनवण्यासाठी एकट्या एला किती दिवस लागतील तर एकटा एला किती दिवस लागतील 30 भागिले 1 करा म्हणजे 30 दिवस एकट्या एला लागतील किती दिवस बघा टाईप क्रमांक 5 मधला दुसरा प्रश्न बघा त्याचं आपण उत्तर काढणार आहोत ए व बी काय सांगितलं ए व बी हे दोघे मिळून काम किती दिवसात करतात 10 दिवसात करतात ए व बी 10 दिवसात करतात ए व बी 10 दिवसात बी व सी दोघे मिळून किती दिवसात करतात 12 दिवसात करतात बी व सी तर सी व ए हे दोघे मिळून किती दिवसात काम करतात 15 दिवसात करतात ह्या तिघांचा लसावी काढा करू ह्या तिघांचा लसावी काढा 10 12 आणि 15 चा लसावी काढा बघा लसावी काढायचं 5 2 10 5 3 15 12 3 इथं 3 घ्या 3 1 3 3 4 12 2 2 1 2 4 इथं 2 2 4 2 1 मला सांगा प्रोबेदुरी 4 4 3 12 12 5 60 म्हणजे एकूण काम काढून घ्या 60 वस्तू आणि 60 वस्तू बनवायला A प्लस B ला त्या दोघांना किती दिवस लागतात 10 दिवस तर एका दिवसात 60 वस्तू B प्लस C 12 दिवसात बनवतो त्याला 5 60 वस्तू C प्लस A 15 दिवसात बनवतो तर एका दिवसात 4 तर तिघे मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात 6 प्लस 5 प्लस 4 तिघे मिळून 5 आणि 4 9 9 7 15 म्हणजे 15 वस्तू बनवतात एका दिवसात तिघे मिळून एका दिवसात 15 तर 60 वस्तू आता हे दोघे मिळून काम करायले म्हणून वस्तूची काय करावी दुप्पट करावी 60 गुणिले 2 भागिले 15 म्हणजे तिघे मिळून दिवसाचं काम आहे पण तिघे मिळून विचारलं का प्रश्न तिघे मिळून विचारलं नाही काय विचारलं एक हा ते काम किती दिवसात तर इथे काय 60 गुणिले 120 भागिले 15 160 गुणिले 120 भागिले 15 15 तर 120 म्हणजे तिघे मिळून ते काम किती दिवसात करतात A प्लस B प्लस C A प्लस B प्लस C ते तिघे मिळून काम 8 दिवसात करतात A प्लस B प्लस C हे तिघे मिळून ते काम किती दिवसात करतात 8 दिवसात करतात तर मला सांगा त्याला याचे B प्लस C हे दोघे मिळून याचं विचारले तर B प्लस C हे दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील 12 दिवसात ह्या 12 आणि 8 दिवसांचा लसावी काढा करू 12 आणि 8 चा लसावी काढा मला सांगा 8 आणि 12 चा लसावी येतो 4 2 8 4 3 12 2 1 3 3 1 3 3 2 7 24 म्हणजे 24 वस्तू आहे मला सांगा तर हे 24 वस्तू हे तिघे मिळून 8 दिवसात करतात तर एका दिवसात 3 वस्तू करतात हे 24 वस्तू 12 दिवसात करतात दोघे B प्लस C तर एका दिवसात किती बनवतात 2 तर मला सांगा तर एकटा एक किती बनवत असेल म्हणजे B प्लस C 2 वस्तू बनवतात हे तिघे A प्लस B प्लस C 3 वस्तू बनवतात तर एकटा एक म्हणजे 3 - 2 म्हणजे 3 - 2 करा म्हणजे एक वस्तू बनवतो एक किती वस्तू बनवतो एक वस्तू बनवतो एक वस्तू बनवतो तर मला सांगा 24 वस्तू बनवायला एकट्या एला किती दिवस लागतील तर मला सांगा 24 दिवस लागतील एक वस्तू बनवतो एकटा तर एकट्या एला मला सांगा एकट्या एला तर किती दिवस लागतील तर 24 दिवस लागतील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला YouTube चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आपण इथं थांबूया आणि पुढील भागाला उद्याच्या सेशनला आपण उद्याच्या भागात धन्यवाद मी प्राध्यापक विकास गित्ते सर